आघाडीचा प्रचार कालपासून किंवा आजपासून सुरू झाला आहे आणि ह्याच्यानंतर एक असा मोठा दौरा हा वंचित बहुजन आघाडीचा होणार आहे. माझ्यानंतर इतर बडे नेते, राष्ट्राचे नेते, राज्याचे नेते, प्रवक्ते आणि स्टार प्रचारक हे सुद्धा सोलापूरला प्रचाराचा येताना दिसतीलच. पण निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा अजून कुठल्याही अनुषंगाने आपले काहीही प्रश्न असले तर आपण कृपया विचारा. अजेंडा महानगरपालिकेमध्ये काय असेल? आमचा महत्त्वाचा अजेंडा महानगरपालिकेमध्ये 4 गोष्टींच्या भोवती राहणार आहे. सर्वात पहिले म्हणजे इकडच्या नागरिकांना दर्जाचं राहणं उपलब्ध करून देणं. मग ते घर उपलब्ध करून देणं, घरकुलचं घर त्यांच्या नावावर करणं, जमीन त्यांच्या नावावर करणं, घराची विजेचं मीटर, पाण्याची पट्टी हे त्यांच्या नावावर करून घेणं आणि त्यांना दर्जेदार जेवण राहण्याची एक सोय करून देणं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आजपर्यंत आपण सोलापूरची परिस्थिती बघितली तर आपण जर दलित वस्त्या बघितल्या आणि मुसलमान मोहल्ले बघितले तर इथे खूप मोठ्या प्रमाणावरती विकास हा राखडला गेलेला आहे. अजूनही तिकडे कचरा वेचकाची खूप मोठी समस्या आहे. तिकडे ओपन ड्रेनेजेस आहेत, बऱ्याच ठिकाणी नाल्या अजूनही टाकल्या नाही आहेत, बऱ्याच लोकांच्या घरावर त्यांची नावावरती त्यांचं घर आलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर इतर त्यांना प्रॉब्लेम्स हे सुद्धा येतात. आणि ह्या अनुषंगाने मी असं मानतो की वंचित बहुजन आघाडी ही कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे, कोणत्याही बिल्डर किंवा श्रीमंत कारखानदारांचा पक्ष नसल्यामुळे आज इकडच्या बिल्डरांच्या हेकेखोरीची विरुद्ध आणि बिल्डरांच्या SRA प्रकल्पाच्या विरुद्ध जर कोणी लढू शकत असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच लढू शकते. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूरमध्ये आरोग्य सेवा ही मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली पाहिजे. अजून दर्जेदार सरकारी हॉस्पिटल ज्याच्यामध्ये आरोग्य सेवा ही लोकांना मिळेल आणि लोकांना परवडेल अशा दरामध्ये उपलब्ध करून देणं आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या जितक्या शाळा आहेत त्या शाळांची स्थिती सुधारून तिकडे प्रायव्हेट स्कूल्सच्याच दर्जेचं इंग्लिश मीडियम शिक्षण हे मोफत सोलापूरच्या नागरिकांच्या पोरांना उपलब्ध करून देणं हा आमचा मेन सोलापूरसाठी अजेंडा असणार आहे. नाही, असं वाटत नाही मला, कारण बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लोकसभा लढवलेली तेव्हा त्यांना ज्या वॉर्डामधनं सगळ्यात जास्त लीड होता त्याच 22 ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केलेले, म्हणून मला कुठेही ह्याच्यात कमीपणा वाटत नाही. अजून तरी काही नक्की नाही आहे, नियोजनात नाही आहे, पण हा त्यांच्यातला वाद आहे आणि पोलिसांनी ह्याच्यावरती निष्पक्ष आणि पूर्ण फ्री अँड फेअर अशी त्यांनी कारवाई करावी आणि पीडितांना जस्टिस द्यावा. हे बघा, भाजपचे जे राजकारण आहे ते दबावशाही आणि दादागिरीचं आहेच. ह्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी भाजपने अशी एक परिस्थिती उभी केली की बिनविरोध भाजपची लोक निवडून येतील. आपण जर बघितलं असेल तर 100पेक्षा जास्त नगरसेवक हे नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या वेळेस 100पेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडणूक व्हायच्याच आधी बिनविरोध निवडून आले होते. ही सत्य बात आहे. पण आता तुम्ही ज्या घटनेचा उल्लेख करताय त्या घटनेबद्दल मला जास्त माहिती नसल्यामुळे मी, आणि ती सब ज्युडिशियल मॅटर असल्यामुळे मी त्याच्यावरती बोलणं टाळेन. मी नुसतं पोलिसांना एवढीच विनंती करेन की एक मर्डर, एक मृत्यू हा एक गंभीर गुन्हा आहे. तुम्ही त्याच्यावरती तातडीने योग्य ती कारवाई करा आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा द्या. हे बघा, माझा आज 3 तास हा सोलापूर दौरा आहे. त्याच्यामध्ये आमचे उमेदवार, इतर लोक, आमच्याच पक्षामध्ये 1-2 लोक असे होते ज्यांचं दुःखद निधन झाले, त्यांच्या घरी भेट देणं आणि उमेदवारांचा प्रचार करणं, हे 3 तासामध्ये जसं सोलापूरच्या टीमनी शेड्यूल बसवलं आहे तसं ते शेड्यूल आहे. जर सोलापूरच्या टीमला कोणीतरी विनंती केली असती की सुजातला घेऊन या तर त्यांनी ते शेड्यूलमध्ये टाकलं असतं.
हे बघा, जेव्हा आंबेडकरवादी लोक भाजपमध्ये जातात तेव्हा ते नेते बनणं थांबून जातं. त्यांना समाज किंवा आंबेडकरवादी जनता बिलकुल थारा देत नाही. तर हे माझ्यासाठी बिलकुल आव्हान नाही आहे. मी हे पकडत पण नाही, गिनत पण नाही. हे बघा, आमचा आर एस एस विरुद्धचा जो लढा आहे तो वैचारिक लढा आहे आणि तो आयडिओलॉजिकल लढा आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा वैचारिक लढा कुठल्या तरी एका महानगरपालिकेमध्ये येऊन थांबणार आहे तर ते असं होणार नाही. तो शेवटपर्यंत लढा चालू राहील आणि आम्ही लढत राहू. महानगरपालिका हा माझा आर एस एसशी भांडण करायचा अजेंडाच नाही. महानगरपालिका गेले 2017 जो भ्रष्टाचार झाला होता, 2017च्या आधीपासून जी कामं थांबली होती आणि 2017 नंतर प्रशासक नेमले म्हणून जी कामं थांबली होती ती कामं परत चालू करून महानगराचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेची निवडणूक आहे. एक नोंदणी नसलेली अनधिकृत संघटना बंद पाडणं हा सुप्रीम कोर्टाचं काम आहे आणि आम्ही त्या पद्धतीने जाऊ. मोहन भागवतांना एक हे तो सेफ आहे किंवा कटेंगे तो बटेंगे बोलू देत, मग मी याच्यावर बोलतो.